नमस्कार, मी शिल्पा गुजर. माऊली एक्सप्रेस या आमच्या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरानं सगळ्यांना एकत्र बांधणारा पालखी सोहळा अर्थात पंढरीची आषाढी वारी. भागवत संप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेल्या या महाराष्ट्राच्या उत्सवात सहभागी झालेले वारकरी भक्तिरसात चिंब झालेत. विठुनामाचा जयघोष करत या वैष्णवांनी पंढरीची वाट धरली आहे. चला तर मग आपणही अनुभवूयात या भक्ती सोहळ्याचा आनंद आपल्या विशेष कार्यक्रमात माऊली एक्सप्रेसमध्ये. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वैष्णवांना विठू माऊलीच्या भेटीची या दोन्ही पालखींचं वेगवेगळ्या मार्गानं पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आलंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज जेजुरी इथं मुक्काम आहे, तर तुकाराम महाराजांची पालखी आज दौंड तालुक्यातील वरवंड इथल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामाला आहे. विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा. भंडाऱ्याची उधळण आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज जेजुरीमध्ये मनोभावे स्वागत करण्यात आलं. ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश सर्व जगात सुगंधासारखा पसरो आणि सर्व जीव सुखी हो अशी प्रार्थना यावेळी वैष्णवांनी केली. बैल भंडाऱ्याचा हा हृदयस्पर्शी सोहळा पाहण्यासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. नित्यवाचे प्रभु नाम गाऊ हो, नित्यवाचे प्रभु नाम गाऊ, पांडुरंगी सदा लीन राहू हो, नित्यवाचे प्रभु नाम गाऊ हो, नित्यवाचे प्रभु नाम गाऊ, पांडुरंगी सदा लीन राहू. वारी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती. या वारीची माहिती पुढच्या पिढीला मिळावी या उद्देशानं अनेक शाळांनीही वारी सोहळ्यात सहभाग घेतलाय. केडगाव येथील एका जिल्हा परिषदेच्या शाळेनं बालवारकऱ्यांशी गप्पा मारल्या आहेत. आमची प्रतिनिधी नम्रता वागळे हिनं. वारी ही आपली संस्कृती असते आणि या संस्कृतीचं बीज या वारकऱ्यांमध्ये लहानपणापासूनच पेरावं अशी इच्छा काहींच्या मनात असते. धायगुडेवाडीची जिल्हा परिषद शाळा ही त्यातलीच आहे. या शाळेतले छोटे वारकरी आपण इकडे बघू शकता माझ्याबरोबर आलेले आहेत. या शाळेतल्या शिक्षकांनी खास वारीची माहिती या मुलांना व्हावी आणि या वारीतून पर्यावरण रक्षणाचा प्रचार व्हावा यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांचं थोडंसं भजन ऐकूया सर्वप्रथम. खरोखरच किती सुंदर ज्ञान आहे ते तुम्हीच बघितलेले. या शाळेचे शेलार गुरुजी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूया की मुलांना अशा प्रकारे वारीत सहभागी करून घेणं काय नेमका उद्देश आहे तुमचा? हे पहा, आपण महाराष्ट्रीयन लोक हे विविध संतांनी आपली महाराष्ट्र भूमी ही संपन्न झालेली आहे. आज आमच्या शाळेसमोरून तुकाराम महाराजांची पालखी जाते. दरवर्षी आम्ही पाहतो एवढ्या असंख्य संख्येने वारकरी जातात, परंतु यावर्षी ठरवलं की आपण या मुलांना प्रत्यक्ष वारकरी कसे चालतात, त्यांचं भजन कसं आहे, ह्या सगळ्याचा एक अनुभव यावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी या मुलांची आम्ही दिंडी तयार केली. गेले एक आठवडाभर आम्ही तयारी करतोय. एवढंच नव्हे तर आज पाहतो की आपण पर्यावरणाचा कितीतरी ऱ्हास होतोय, तर या मुलांच्या करवी आज आम्ही वारकऱ्यांच्यापर्यंत की वृक्ष संवर्धनाचं महत्त्व पटवून देणार आहोत. ही आता दिंडी आमच्या शाळेसमोरून गेल्यानंतर आम्ही काय केलं आहे की सर्व वारकऱ्यांना म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढ्या वारकऱ्यांना आम्ही बिया पुरवणार आहोत आणि ही मुलं
या वारकऱ्यांनी तुम्ही जिथं थांबाल त्या ठिकाणी फक्त मातीमध्ये या बिया रोवायच्यात, म्हणजे पालखी मार्गावरती आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करता येईल, या बियांना रुजवता येईल, हा आज आमचा हेतू आहे. संस्कृतीचा ऱ्हास होतोय अशी ओरड करणं खूप सोपं असतं, पण जर या संस्कृतीची तालीम आपणच लहानपणापासून दिली तर काय चमत्कार होऊ शकतो. आणि हे वारकरी कशा प्रकारे तयार झालेले आहेत हे हीच गोष्ट सिद्ध करतं, याचंच प्रतीक आहे. कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम TV, पुणे.